बघितलं हा कार्यक्रम किंवा हा भाग संपूच नाही असं वाटत होतं ना. बघा आज इतकीच मंडळी या चित्रपटातली होती तरी सुद्धा या गप्पा इतक्या रंगल्या. शेवटच्या टप्प्याकडे आलेले आहोत आणि लवकरात लवकर हा चित्रपट सगळ्यांनी एकत्र जाऊन बघायचा आहे. आत्ता या शेवटच्या टप्प्यावर काय होणार, पैठणी कोण जिंकणार, कारण पैठणीचा खेळ कोण खेळणार तर अर्थातच सोनाली आणि बेला. हा बेला वहिनी आणि सोनाली जी. टेन्शन नाही, आपण हारलो तरी काय टेन्शन नाही घ्यायचं. आणि आता हा खेळ अनेक तुकड्यांमधून एक मनोरा रचायचा आहे. 9 थरांचा मनोरा या दोघींपैकी सगळ्यात आधी ज्या कोणी रचणार त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तेव्हा आता सुरुवात करूया या खेळा. 1 2 3 स्टार्ट. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. निर्माती आहेस लक्षात ठेव. हे बघ जितका वर जाईल ना तितका. एक पोरगी वा 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 वा. हे बघ एवढे आठवडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आठवडे कन्फर्म. निर्माती आहेस तू, करत राहा. पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी. बस मगाशी एक महत्वाचा नियम सांगायचा राहिला की कमीत कमी मनोरे जे रचणार हा खेळ, हा आनंद. आणि अगं बाई अरेच्छा एवढेच झाले का, अरे अगं बाई अरेच्छा एवढे झाले. किंवा या चित्रपटाला उत्तुंग यश मिळो असं म्हणत सन्मानाचा क्षण आलेला आहे. कारण हा खेळ असतो आणि खेळ हा आनंद देणारा असतो. त्याहीपेक्षा चित्रपटाचा खेळ हा जास्त आनंद देणारा तुम्हाला ठरणार आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा आशीर्वाद मागून सन्मान करूया या ठिकाणी उपस्थित